राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा साठी मोठी बातमी समोर आली असून नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। अखेर 8व्या हप्त्याला मंजुरी मिळालेली असून आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना सन्मान निधी दिल्याचं घोषित केलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, 19 नोव्हेंबरला शेतकऱ्यांना जसा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला, अगदी त्याच प्रकारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा लाभ मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्रित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, परंतु पीएम किसान योजनेचा हप्ता तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आणि शेतकऱ्यांना आतुरता लागली होती ती नमो शेतकरी योजनेबाबतची। पण त्याबाबतच निर्णय हा सरकारने घेतला आणि अखेर निधी मंजूर झाल्यामुळेच पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज याचा लाभ मिळालेला आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे। अर्थ खात्याकडून 2200 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे। अखेर महाराष्ट्रातील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सन्मान निधी हा जमा करण्यात येत आहे। शेतकरी मित्रांनो, कालच पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्रकारांनी बरेच प्रश्न विचारले आहेत, ज्यामध्ये हा प्रश्नही होता की नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार। तेव्हाच देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजची तारीखही सांगितली होती आणि अखेर आजच्या तारखेला शेतकऱ्यांना खरंच लाभ मिळत आहे। त्याचवेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असंही म्हणाले होते की पीएम किसान योजनेचा हप्ता तर आम्ही सर्व शेतकऱ्यांना दिलेला आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप होत असताना आजच्या तारखेला महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हे हप्ता वाटप सर्वात आधी पार पडेल असं देखील त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळतच आहे, परंतु कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज हे हप्ता वाटप सुरू झालेला आहे हे देखील आपण पुढे पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, जेव्हा अर्थ खात्याकडून निधी मंजूर झाला तेव्हा याबाबतचा निर्णय सरकारने घेतला, परंतु राज्य सरकारला हा निर्णय घेत असताना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागले, कारण पीएम किसान योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आला होता आणि त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला देखील सुरुवात करण्यात आली। परंतु हे हप्ता वाटप सुरू करत असताना कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सर्वात आधी सोडायचे हा देखील निर्णय सरकारला घ्यायचा होता, कारण बरेच असे शेतकरी आहेत की त्यांना पैशाची भरपूर गरज होती आणि काही शेतकरी श्रीमंत देखील आहेत। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे हप्ता वाटप सर्वात आधी पार पाडायचं हा प्रश्न राज्य सरकारला पडला होता। त्यामध्येच आता कर्जमाफीची घोषणा देखील सरकारने केलेली आहे। त्यामुळे सरकारवरती या सर्व गोष्टींचं ओझं असताना देखील नमो शेतकरी योजनेची तारीख ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज ठरवली होती। आज कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेच पाहिजे असा आदेश देखील आपल्या मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिला होता। त्यामुळे ज्या 12 जिल्ह्यांची यादी सांगण्यात आली आहे त्या 12 जिल्ह्यातील बँकांमध्ये निधी देण्यात आला असून बँकेतील अधिकाऱ्यांना आदेश देखील देण्यात आले आहेत। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत। पण शेतकरी मित्रांनो, हे हप्ता वाटप होत असताना सरसकट याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे का हे देखील पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारलं होतं आणि त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नेमकं काय म्हणालेत हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आत्ताच कर्जमाफीची घोषणा देखील करण्यात आली आहे। कर्जमाफीची तारीख ठरलेली होती, पण त्यानंतर बऱ्याच अटी व शर्ती देखील यामध्ये लावण्यात आल्या। मग आत्ताच्या वेळी देखील अशीच परिस्थिती उद्भवू शकते का? त्यामुळेच पत्रकारांनी हा प्रश्न सरकारला विचारला आहे। आता नमो शेतकरी योजनेमध्ये देखील कोणत्या अटी आणि शर्ती लावणार आहेत का? सरसकट हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत का? महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप तर सुरू झालंय, परंतु हे पैसे मिळत असताना सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत का हा प्रश्न आता पत्रकारांनी उचलून धरलाय। त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस साहेब नेमकं काय म्हणालेत याच्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून होतं। पण शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण कर्जमाफीची घोषणा झाली आणि त्यानंतर काही अटी आणि शर्ती देखील जाहीर झाल्या। आता तीच परिस्थिती नमो शेतकरी योजनेबाबत देखील उद्भवणार आहे
कारण शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी असे देखील आहेत की जे श्रीमंत आहेत, ज्यांना पैशांची इतकी गरज नाही, तरी देखील ते शेतकरी अशा योजनेचा लाभ घेतात आणि त्यामुळे जे शेतकरी खरंच गरीब आहेत, ज्या शेतकऱ्यांना खरंच पैशाची गरज आहे, ज्यांना बियाणे आणि खते किंवा कीटकनाशके घेण्यासाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची गरज असते, असे अनेक शेतकरी यापासून वंचित राहू लागले आहेत. ज्यांना पैशांची गरज आहे त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचत नाही आहेत. म्हणून सरकारने आता जेव्हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप पार पाडण्याचं लक्षात घेतलं, त्याच वेळी यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँकेमध्ये सोडण्यात येण्याचं घोषित केलेलं आहे. परंतु कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत यावर देखील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत असताना गरजू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हावेत असं देखील स्पष्टपणे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे का यावरती प्रश्न उत्पन्न झालाय. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली असली, तारीख ठरली असली तरी देखील शेतकऱ्यांनो लक्षपूर्वक ऐका की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पत्रकाराशी संवाद साधताना नमो शेतकरी योजनेबाबत नेमकं काय म्हणाले. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता जमा होणार आहे तो 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. याआधी 7वा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा झाला होता, तो सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळाला. परंतु हा हप्ता वाटप होण्या अगोदरच कर्जमाफीची घोषणा देखील आता करण्यात आली आहे. तारीख ठरलेली आहे, त्यामुळे आधीच राज्य सरकारवरती बरेच निर्णय हे शेतकऱ्यांसाठी घ्यायचे आहेत. परंतु आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडायचा होता, परंतु बरेच गैरव्यवहार देखील सरकारला आढळून आले. त्यामुळे आता हे पैसे सोडण्यात येणार आहेत, ते सरसकट सोडण्यात येण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. सरकारमार्फत अनेक निर्णय हे नमो शेतकरी योजनेबाबत घेतले गेलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळत आहेत का हे लक्षपूर्वक पहा, कारण आज रात्रीपर्यंत कोणत्याही क्षणी महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत. जर तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही या हप्त्यामधून अपात्र ठरलेले आहेत का हे देखील जाणून घ्या, कारण महाराष्ट्रातील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे सन्मान निधीचा 8वा हप्ता जमा होत आहेत. जर तुमच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नसतील तर नेमका कोणता प्रॉब्लेम झालेला आहे हे देखील जाणून घ्या, कारण बरेच गैरव्यवहार आढळून आल्यामुळे सरकारने कठोर कारवाई देखील केली आहे. महाराष्ट्रातील गरजू शेतकऱ्यांपर्यंत नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी व्यवस्थित पोहोचावा, कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमांचा अवलंब केलाय. परंतु आता सरकार समोर मोठं आव्हान समोर आलंय, कर्जमाफी देखील करायची आहे. त्यामुळे सरकारने नमो शेतकरी योजनेबाबत अनेक निर्णय हे बदललेले आहेत. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसाठी आजची तारीख ठरवण्यात तर आलीच होती, परंतु कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हे हप्ता वाटप होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. तर सर्वात आधी आपण पाहूयात की कोणते 12 जिल्हे या सन्मान निधीचा लाभ घेत आहेत. सर्वात प्रथम महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना सन्मान निधीचा लाभ हा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, 8वा हप्ता हा अमरावती जिल्ह्यातील सावनेर, काटोल यासारख्या तालुक्यांमध्ये जमा होणार आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील मुळशी, शिरूर, वेल्हे या ठिकाणी देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटपाला मुहूर्त लागला. भंडारा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळालेला असेल आणि जर तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यामधील असाल तर तुम्हाला देखील 8व्या हप्त्याचा लाभ आज मिळणार आहे. धुळे जिल्ह्याचा समावेश देखील 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वर्धा जिल्ह्याचा देखील उल्लेख केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा लाभ परभणी जिल्ह्यातील नागरिकांना देखील मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण हे हप्ता वाटप होत असताना फक्त ज्या शेतकऱ्यांचे बँक सिडिंग ॲक्टिवेटेड आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप आज पार पडत आहे. पहिल्याच टप्प्यामध्ये रायगड जिल्ह्यातील शेतकरी या सन्मान निधीचा लाभ घेत आहेत. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील आज जमा होत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर आज कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधीचा 8वा हप्ता जमा होणार आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ज्या प्रकारे PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 19 नोव्हेंबर दिवशी जमा झाला, अगदी त्याच प्रकारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांना मिळत आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी बोलताना 12 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केलेली आहे। त्यामुळे अखेर पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळत आहे।